नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. जीवनाच्या प्रवासात आपण अनेकदा एका मोठ्या प्रश्नासमोर येऊन थांबतो. आपल्याला नक्की काय करायचं आहे? लहानपणी आपण अनेक स्वप्न पाहतो, पण मोठे झाल्यावर ती स्वप्न कुठेतरी हरवून जातात. शिक्षण पूर्ण करायचं, नोकरी शोधायची, सेटल व्हायचं, हेच काय ते आयुष्य वाटू लागतं. पण खरंच एवढंच आहे का? आज आपण अशाच एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत, जिथे एका सामान्य मुलाने, सिद्धार्थ जोशीने स्वतःच्या आवडीलाच आपलं करिअर बनवलं आणि त्यात यश मिळवलं. चला तर मग ऐकूया त्यांची अनोखी गोष्ट. लहानपणी सिद्धार्थाला गेम्स खूप आवडायचे, पण तेव्हा आजच्यासारखे मोठे गेमिंग कन्सोल नव्हते. 800 किंवा 1000 रुपयांची एक कॅसेट विकत घेणे, तीही मध्यमवर्गीय कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट होती. पण सिद्धार्थने यावर एक उपाय शोधला. ती म्हणजे प्लेट सिस्टम. म्हणजे एक गेम खेळून झाल्यावर ती कॅसेट बदलून नवीन गेम आणायचा. यासाठी तो आणि त्याचे मित्र मिळेल तिथे गेम शोधत असत. अगदी 150-200 रुपये देऊन ते गेम खेळायचे. ही एक प्रकारे त्यांची रोजची सायकलच होती. यातून त्यांना प्रचंड आनंद मिळत होता. पण मोठा झाल्यावर समाजाचे प्रेशर येऊ लागले. ग्रॅज्युएशन कर, नोकरी शोध, असं सर्वजण म्हणू लागले. शिक्षण सुरू असतानाच सिद्धार्थने एक सायबर कॅफेमध्ये काम करायला सुरुवात केली. इथे त्याला कम्प्युटर्सबद्दल खूप काही शिकायला मिळालं. हळूहळू त्याला कळले की त्याला कम्प्युटर्समध्येच काहीतरी करायचं आहे. सायबर कॅफेमध्ये काम करत असताना सिद्धार्थाला अनेक अडचणी आल्या. कधी कम्प्युटर खराब व्हायचा, कधी इंटरनेट काम करायचं नाही, पण तो मागे हटला नाही. त्याने या सर्व गोष्टी स्वतः शिकून घेतल्या. कम्प्युटर रिपेअर करणं, सॉफ्टवेअरचे प्रॉब्लेम सोडवणं, हे सारं तो स्वतःच करू लागला. यातून त्याला एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे इच्छा असेल तर मार्ग दिसतोच. पुढे परिस्थिती अशी आली की घरच्यांना आर्थिक मदत हवी होती. सिद्धार्थने छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली. सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून एका बँकेत काम केलं, जिथे त्याला लोकांना अकाउंट्स उघडण्यासाठी समजावायचं होतं. इथेही त्याला खूप काही शिकायला मिळालं. लोकांशी कसं बोलायचं, त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं, हे स्किल्स त्याला खूप उपयोगी पडले. पण त्याचं मन रमलं नव्हतं. त्याला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं होतं. त्याला स्क्रिप्ट रायटिंगमध्ये इंटरेस्ट होता. सुरुवातीला त्याला फक्त 8,000 रुपये प्रति स्क्रिप्ट मिळत होते. पण सिद्धार्थने हार मानली नाही. त्याने मेहनत घेतली, लोकांना भेटला, नवीन गोष्टी शिकला. या काळात त्याने कॉफी शॉपीमध्ये देखील काम केलं, जिथे त्याला लोकांशी संवाद साधण्याचा अजून एक अनुभव मिळाला. यातून त्याला एक गोष्ट समजली की प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो. अनेक अडचणींवर मात करत सिद्धार्थने हळूहळू स्वतःचा मार्ग तयार केला. त्याने स्वतःचा एक छोटासा ऑनलाईन चॅनल सुरू करण्याचा विचार केला. गेमिंगची आवड होतीच, म्हणून त्याने गेमिंग कंटेंट बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याच्याकडे चांगला पीसी नव्हता, इंटरनेट कनेक्शनही चांगले नव्हते. अनेकदा त्याचे मित्र त्याच्यावर हसत असत, पण सिद्धार्थने याकडे दुर्लक्ष केले. तो रात्री जागून काम करायचा. कधीकधी मोबाईलवरच गेम खेळून ते रेकॉर्ड करायचा. मॉनिटायझेशन सुरू झाल्यावर त्याला सुरुवातीला खूप कमी पैसे मिळाले. कधी 100 रुपये, कधी 200 रुपये. पण त्याने आशा सोडली नाही. त्याला माहीत होतं की जर आपण प्रामाणिकपणे आणि सातत्याने काम करत राहिलो तर यश नक्कीच मिळेल. आणि तसेच झाले. हळूहळू त्याचे सदस्य वाढू लागले. त्याचे व्हिडिओज लोकांना आवडू लागले. पण हा प्रवास इथेच थांबला नाही. एका क्षणी त्याच्या चॅनलवर एक कॉपीराईट स्ट्राईक आला. 3 महिने त्याला व्हिडिओज अपलोड करता आले नाहीत. हा त्याच्यासाठी खूप कठीण काळ होता, कारण त्यावेळेस त्याचा चॅनल खूप चांगला परफॉर्म करत होता. पण सिद्धार्थने या संकटाकडे एक संधी म्हणून पाहिले. त्याने धीर धरला आणि नवीन सुरुवात केली. त्याने नवीन व्हिडिओज बनवले, लोकांना अजून चांगला कंटेंट दिला आणि लोकांनी त्याला भरभरून सपोर्ट दिला. आज सिद्धार्थ जोशी एक यशस्वी ऑनलाईन कंटेंट क्रिएटर आहे. त्याला अभिमान आहे की त्याने आपल्या आवडीलाच आपलं करिअर बनवलं. त्याची ही गोष्ट आपल्याला हेच शिकवते की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जर आपण आपल्या ध्येयावर ठाम राहिलो आणि मेहनत घेतली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करताना जो आनंद मिळतो तो इतर कशातही मिळत नाही. सिद्धार्थ सांगतो की जेव्हा तुम्ही तुमच्या पॅशनला फॉलो करता तेव्हा तुम्हाला पैशांसाठी काम करावं लागत नाही, तर पैसा तुमच्याकडे आपोआप येतो. त्याची ही गोष्ट केवळ गेमिंगपुरती मर्यादित नाही. ती प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात पूर्ण 100% दिलं तर यश तुमच्याच आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि आपल्या स्वप्नांना गवसणी घाला. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत. या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी द एंटरप्रेन्युअरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.